आखाड स्पेशल आपण खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत, पण त्यातलीच अगदी सोपी आणि करायला पटकन अशी ही चिकन पुलाव रेसिपी आज आपण कुकरमध्येच बघणार आहोत। अगदी मस्त सुटसुटीत हा भात तयार होतो। करायला इतका सोपा आहे की तुम्ही लगेच एक 15 ते 20 मिनिटात हा करू शकता आणि खायला पण खूप छान तयार होतो। तर रेसिपी हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपण पुलावासाठी लागणारा जो राईस आहे तो आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। पुलावासाठी जेवढा जुना तांदूळ आहे तेवढा तुम्ही तांदूळ इथं वापरू शकता। हा बासमती तांदूळ आहे। 1-2 वेळा पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जेवढा हा तांदूळ भिजेल एवढंच पाणी घालून हा आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचा आहे, म्हणजे आपला तांदूळ आहे तो छान असा मोकळा तयार होतो। आता इथं आपण 1 पाव किलो मी चिकन घेतलेलं आहे। चिकन पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत। यासाठी आपल्याला इथं 1 पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 मोठा चमचा दही घालायचं आहे, पाव चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं मी हे मॅरिनेट करणार आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे अर्धा तास वगैरे मॅरिनेट करून ठेवला तरी चालेल। आता हा राईस आहे तो आपण डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत। इथं 2 मोठ्या पळ्या मी तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की इथं मीडियम साईजचे 2 कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदे आपल्याला हलकेसे गुलाबी होऊस्तोपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत। कांदा छान परतला की आता आपल्याला हे चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात आपल्याला जास्त मसाले पण घालायचे नाहीत, अगदी छान असं हे चिकन पुलाव तयार होतो। आता कांद्यासोबत चिकन एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। चिकन परतायला किंवा शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता आपण ह्याच्यात मसाले घालून घेणार आहोत। इथं 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालत आहे, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे, आलं लसणाची पेस्ट आहे ती अर्धा चमचा घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोथिंबीर यातच मी थोडीशी घातलेली आहे। आपल्याला आता हे सगळे मसाले आहेत ते चिकनसोबत छान परतून घ्यायचे आहेत। इथं बघू शकता आत्ताच हिला छान अशी तरी सुटलेली आहे। आता जो तांदूळ आपण भिजत घातलेला होता त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि आता तो तांदूळ आहे तो आपण ह्याच्यात छान घालून घेणार आहोत। तांदूळ आणि चिकन 1-2 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे जो मसाला चिकनमध्ये आपण घातला होता तो सुद्धा तांदळाला लागला जाईल। आता 1-2 मिनिटं छान परतून झाल्यानंतर ह्याला आपण पाणी घालायचं आहे। आता 1 वाटी तांदळासाठी इथं मी 2.5 वाटी पाणी घालत आहे। तांदूळ हा जुना आहे त्यामुळं पाणी जास्त लागतं, त्यामुळं इथं मी 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे। आता 1-2 मिनिटं ह्याला छान उकळी आणून द्यायची आहे। इथं बघू शकता उकळी आलेली आहे। मीठ आपण पहिल्यांदाच घातलं होतं। आता इथं 1 चमचा साजूक तूप घालते, म्हणजे छान असा फ्लेवर भाताला येईल। आता परत एकदा हलवून आपल्याला हे झाकण लावून ह्याला 2 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायच्या आहेत। आता इथं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथं कुकरचा हलकासा गार झालेला आहे। इथं बघू शकता मस्त असा वास येत आहे आणि मस्त आपला इथं चिकन पुलाव तयार झालेला आहे। अगदी भात मोकळा तयार झालेला आहे आणि चिकन पण आपलं छान शिजलं गेलेलं आहे। अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये पटकन तयार होतो हा चिकन पुलाव राईस। तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी 10 मिनिटात असा हा चिकन पुलाव आपला तयार झालेला आहे। मस्त सुवास येत आहे आणि खायला पण तितकाच हा छान लागत आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।